हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तो मला या मालिकेच्या आजच्या गुरुवार 12 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक लय भारी ट्विस्ट आलाय. तसं पाहायला गेलं तर हा ट्विस्ट खूप दुःखद आहे, कारण पूर्वाने चक्क ऊर्जाला शौर्य बरोबरचे सगळे संबंध तोडायला सांगितले. तू शौर्य बरोबर मैत्री ठेवायची नाही, शौर्यशी बोलायचं नाही, त्याची कोणतीही मदत घ्यायची नाही असं पूर्वाने ऊर्जाला ठासून सांगितलंय आणि ऊर्जाने सुद्धा हे मान्य केलंय. म्हणजे आता ऊर्जा ही शौर्यशी असलेले सगळे संबंध तोडणारे, मैत्री तोडणारे. मग हे नेमकं घडलं तरी कसं? तर फ्रेंड्स, कदाचित पूर्वाला शौर्याचं सत्य समजलं असेल की शौर्य हा हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे आणि तो ऊर्जाशी खोटं बोलतोय. कदाचित हे सत्य समजल्यामुळेच पूर्वाने हा निर्णय घेतलाय. मग ऊर्जा शौर्यबरोबर खरंच सगळी मैत्री, सगळे संबंध तोडणार का? आणि या मालिकेत आणखीन काय काय भारी ट्विस्ट आलेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मंग्या ऊर्जावर खूप चिडतो आणि तिला जाब विचारतो, तुमच्या घरात एवढ्या अडचणी आल्या, घरातील जुनी स्कूटर विकावी लागली, पैशांची अडचण आली आणि तू मला सांगितलं पण नाहीस का? तर ऊर्जा त्याला म्हणते, मंग्या, मला सुद्धा माहीत नव्हतं, आईने मला न सांगता ते केलं आणि मग शौर्यला ही गोष्ट कळाली. त्याने स्वतः ती स्कूटर परत आणली, रिपेअर केली. खरंच तो खूप चांगला मुलगा आहे. हे ऐकून मंग्या खूप चिडतो आणि म्हणतो, चांगला मुलगा नाही तर आगाऊ मुलगा आहे. तर ऊर्जा त्याला सांगते, नाही, तो खूप चांगला मुलगा आहे, मन मिळावू आहे आणि मनात जे असलं तेच त्याच्या तोंडात असतं. खरंच तू सुद्धा त्याच्याशी मैत्री करायला हवी. मंग्या चिडून म्हणतो, तू केलीन त्याच्याशी मैत्री तेवढं बस झालं, मला त्याच्याशी मैत्री करायची काही गरज नाहीये. ऊर्जा म्हणते, ठीक आहे, तुझी इच्छा, आणि ऊर्जा तेथून घरी निघून जाते. मंग्याला खूप राग येतो. तो चिडून विचार करतो, हे शौर्य प्रकरण दिवसेंदिवस वाढतच चाललंय. मी त्याला हलक्यात घेतलं, आता मी त्याची सगळी जन्मकुंडलीच बाहेर काढतो. तो कोण आहे, त्याच्या घरी कोण कोण असतं आणि नेमकं त्याचं ऊर्जाबरोबर चाललंय तरी काय, असा विचार मंग्या करतो. तर इकडे शौर्याच्या घरी शौर्याची सगळी भावंड तीर्था, आदित्य, रिया हे सगळे एका रूममध्ये बसून मस्त गप्पा मारत असतात. त्यांची ही सिक्रेट मीटिंग असते. या चौघांनी असं ठरवलेलं असतं की आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आणि सिक्रेट मीटिंग करायची. तेव्हा शौर्य सुद्धा तेथे येतो आणि विचारतो, काय झालं, ही मीटिंग कशाबद्दल आहे? तर तीर्था सांगते, आमच्या दोघांचा साखरपुडा ठरलाय ना, त्याबद्दलच ही मीटिंग आहे. तर रिया विचारते, हो, आपण ही मीटिंग आधीच करायला पाहिजे होती. साखरपुडा तोंडावर आलाय, आपल्याला कोणते कपडे घालायचे, शॉपिंग कोणती करायची, डेकोरेशन कसं असेल, व्हिडिओज, रील्स, फोटोज कसे काढायचे, हे सगळं आपल्याला बोलायचं असेल ना. तीर्था रियाला थांबवते आणि म्हणते, थांब थांब, मला त्या सगळ्या गोष्टींविषयी नाही बोलायचंय, तर मला साखरपुड्याविषयी बोलायचंय. आदित्य विचारतो, तुझ्या साखरपुड्याबद्दल बोलायचंय का? तीर्था सांगते, नाही आदित्य दादा, मला शौर्य दादाच्या साखरपुड्याबद्दल बोलायचंय. हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. शौर्यला सुद्धा आश्चर्य वाटतं. तीर्था त्याला विचारते, जेव्हा काल सकाळी आपल्या दोघांचा साखरपुडा ठरला तेव्हा तू खुश नव्हतास, तुला आनंद झालेला नव्हता, तुला अर्पिता बरोबर लग्न करायचं नाहीये का? तुझ्या मनात नेमकं काय आहे ते सांग. हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. शौर्य सांगतो, नाही नाही, असं काही नाहीये. तर आदित्य त्याला सांगतो, शौर्य, लग्नाची गोष्ट आहे ना, इतक्या सोप्यात घेण्यासारखी नसते, कारण एकदा का निर्णय चुकला मग आयुष्यभर आपल्याला त्या नात्यातच राहावं लागतं आणि नंतर खूप पस्तावतो माणूस. त्यामुळे आत्ता जे काही असेल ते स्पष्टपणे बोल. तर शौर्य हा कोणाला काहीच सांगत नाही आणि म्हणतो, नाही नाही, असं काहीच नाहीये, मी खुश आहे आणि मला या साखरपुड्यापासून किंवा लग्नापासून काही प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे सर्वांनाच असं वाटतं की शौर्य खरं बोलतोय. आणि मग तीर्था म्हणते, चला तर मग, म्हणजे आमच्या दोघांचे साखरपुडे सुद्धा आनंदात होणार आणि आता आपण येथे पत्ते खेळूया. तर शौर्य म्हणतो, नाही, मला जायचंय, मला खूप झोप आलीये. तर आदित्य त्याला सांगतो, तू आपला नियम विसरलास का? आपण ठरवलं होतं की जेव्हा आपली ही सिक्रेट मीट असेल तेव्हा फक्त एक जण येथून नाही जाऊ शकत, सगळेच मीटिंग बरखास्त करतील आणि मगच जाऊ शकतात. मग तू एकटा कसा काय जाऊ शकतो? तर शौर्य सांगतो, नाही नाही, आता काय आपण राहिलो काय? आधी तसं होतं, पण आता मी जाऊ शकतो. रिया म्हणते, हो माहितीये, तुला किती झोप आलीये, जाशील रूममध्ये आणि रात्रभर मोबाईल पाहत बसशील. हे ऐकून आदित्य त्याच्यावर हसू लागतो. तीर्था सुद्धा हसते आणि मग तीर्था, शौर्य, आदित्य, रिया हे सगळे मिळून पत्ते खेळतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतं आणि आपली भावंड किती खुश आहेत हे पाहून शौर्य सुद्धा खुश होतो.
आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी शौर्य हा चायचुई खारीखुरी या चायच्या स्टॉलवर उभा असतो, ऊर्जाची वाट पाहत असतो. तेवढ्यात ऊर्जा तेथे येते आणि ऊर्जाला पाहून शौर्य म्हणतो, अगं किती वेळची तुझी वाट पाहतोय. आणि तो या चहावाल्याला सांगतो, 2 चायचुई खारीखुरी. तर ऊर्जा त्याला सांगते, अरे मला नकोय, मी आत्ताच घरून नाश्ता करून आली आहे. तर शौर्य म्हणतो, असं कसं नकोय, अगं तुला जे आवडतं ना मी तेच करणार आहे आणि मला माहिती आहे तुला ही चायचुई खारीखुरी किती आवडते. आणि चहा म्हणजे विलक्षण सुख आणि खारीखुरी म्हणजे तुमचं मन तृप्त करणारं सुख. आणि जेव्हा दोघांचा संगम होतो ना तेव्हा काय सांगू तुला, परमोच्च आनंद मिळत असतो. आणि ऊर्जा हे सगळं ऐकते आणि हसू लागते आणि विचारते, शौर्य हे काय वेड्यासारखं बोलतोय तू. तर शौर्य तिला म्हणतो, आज आहे ना मी तुला चायचुई खारीखुरी कशी खायची हे शिकवणार आहे. तुला ते कळत नाही ना, मी तुला ते नीट सांगतो, त्याचा योग्य प्रकार काय आहे ते मी तुला सांगतो. एवढे दिवस तुला ते नीट जमत नव्हतं. ऊर्जाला आश्चर्य वाटतं. तेवढ्यात हा चहावाला चायचुई खारीखुरी आणून देतो आणि मग ऊर्जा आणि शौर्य ही चायचुई खारीखुरी खाऊ लागतात. ऊर्जाला तर माहीत असतं की खारी ही चहाच्या कपात बुडवून लगेच बाहेर काढायची, नाहीतर ती नीट खाता येत नाही. पण शौर्य हा श्रीमंत बापाचा मुलगा आहे, राजकुमार आहे. त्याने आजपर्यंत कधीच चहाच्या कपात खारी बुडवून खाल्लेली नाहीये, त्यामुळे त्याला ही खारी नीट खाताच येत नाही. आणि तो ही खारी चहाच्या कपात बुडवतो आणि गोल गोल फिरवत राहतो. ऊर्जा त्याला म्हणते, अरे शौर्य हे काय करतोयस, लवकर बाहेर काढ ती खारी. तर शौर्य म्हणतो, अगं थांब ग ऊर्जा, मी तुला शिकवतो ही खारी कशी खायची असते. आता पहा या खारीची टेस्ट कशी वाढेल. ऊर्जाला समजतं की हा अति शहाणपणा करतोय आणि ती हसू लागते. शौर्य या चहाच्या कपातून खारी बाहेर काढतो, पण तोपर्यंत सगळी खारी या चहातच पडून गेलेली असते आणि त्याच्या हातात एवढासाच तुकडा उरतो आणि त्याचा चेहरा पाहण्यासारखा होतो. ऊर्जा त्याच्यावर फिदी फिदी हसू लागते. शौर्याला खूप राग येतो आणि शौर्य या चहावाल्याला म्हणतो, तू माझा विश्वासघात केलाय, तू ना मला डुप्लिकेट खारी दिली आहे, नाहीतर ओरिजिनल खारी ना अशी कधीच होत नाही. गेली माझी खारी, आता मी कशी खाणार चायचुई खारीखुरी. ऊर्जाला त्याची खूप कीव येते आणि ती त्याला म्हणते, थांब शौर्य, मी तुला शिकवते की ही चायचुई खारीखुरी कशी खायची. ती शौर्याच्या हातामध्ये आपला चहाचा ग्लास देते आणि मग शौर्याचा हात पकडते, त्याला चहामध्ये खारी कशी बुडवायची, किती वेळ बुडवायची ते सांगते आणि त्याला ही खारी खायला देते. शौर्य हा ऊर्जाकडे एकटक पाहतच राहतो आणि शौर्य ही खारी खातो. ऊर्जालाही आनंद होतो, शौर्य सुद्धा खुश होतो आणि ऊर्जाने आपला हात पकडलाय म्हणून शौर्यला आनंद होतो. ऊर्जा विचारते, आता जमलं की नाही. तर शौर्य सांगतो, नाही माझ्या तर काही लक्षातच नाही आलं. आणि ऊर्जा पुन्हा एकदा त्याचा हात पकडते आणि म्हणते, काय शौर्य असं कसं आहेस तू, एवढं सोपं सुद्धा तुला जमत नाही. आणि ती शौर्यला पुन्हा एकदा चायचुई खारीखुरी कशी खायची ते शिकवते आणि शौर्य मोठे डोळे करतो. तेव्हा ऊर्जाच्या लक्षात येतं की हा आपली मस्करी करतोय आणि जाणून बुजून असं करतोय. ती त्याचा हात सोडते आणि म्हणते, खायची असेल तर खा, नाहीतर नको खाऊ. तू माझी मस्करी करतोय ना ते कळलंय मला. शौर्य म्हणतो, नाही तसं काही नाहीये. आणि ऊर्जा त्याला सांगते, चल लवकर, आपल्याला एका महत्त्वाच्या ठिकाणी जायचंय. शौर्य विचारतो, कुठे. ऊर्जा सांगते, तेथे गेल्यावर तुला कळेल, लवकर खारी खा आणि चल माझ्याबरोबर. ऊर्जा तेथून जाते तर शौर्य ही खारी खाऊन खूप खुश होतो. ऊर्जाकडे एकटक पाहतच राहतो. त्याला खूप आनंद झालेला असतो ही चायचुई खारीखुरी ऊर्जाच्या हाताने खाऊन. थोड्या वेळानंतर ऊर्जा आणि शौर्य कर्नल पाटेकरच्या बंगल्याबाहेर पोहोचतात. शौर्य ऊर्जाला म्हणतो, चल आतमध्ये. तर ऊर्जा त्याला सांगते, नाही ही चूक आपण करू शकत नाही. कर्नल पाटेकरांनी मला सांगितलंय, बरोबर सकाळी 10:42 आतमध्ये जायचंय, त्याशिवाय नाही जायचं. तर शौर्य म्हणतो, 10:42 झाले, आतमध्ये जाऊपर्यंत होतील, चल माझ्याबरोबर. तर ऊर्जा त्याला सांगते, अरे थांब ना, एकतर ते खूप स्ट्रिक्ट आहेत, मी त्यांना कसं मनवलंय ना ते माझं मला माहिती आहे. आणि आता मी त्यांना न विचारता तुला माझ्याबरोबर घेऊन आली आहे. त्यात जर मी वेळेच्या आधी गेले ना तर आपल्याला जे CCTV फुटेज मिळणार आहे ना ते सुद्धा नाही मिळायचं. आणि हे CCTV फुटेज आपल्या केससाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे आपल्याला त्यांच्या मनाप्रमाणे सगळं करावंच लागेल. आणि दोघेही आपलं घड्याळ पाहतात. तेवढ्यात 10:42 वाजतात. हे दोघेही आतमध्ये जाऊ लागतात तर वॉचमॅन त्यांच्यासाठी गेट उघडतो. म्हणजे कर्नल पाटेकरने आधीच त्यांना सांगून ठेवलेलं असतं. आणि मग थोड्याच वेळात शौर्य आणि ऊर्जा कर्नल पाटेकरांच्या घरामध्ये असतात आणि त्यांचा हा लॅपटॉप त्यांच्या समोर असतो. कर्नल पाटेकर बसलेले असतात आणि हे CCTV फुटेज प्ले होतं.
ऊर्जा त्यांना सांगते, आम्हाला 12 तारखेचं CCTV फुटेज पाहायचंय. कर्नल पाटेकर 12 तारखेचं CCTV फुटेज लावतात. त्यामध्ये विक्रांत शिर्केच्या बंगल्यामध्ये त्याचे 4 मित्र हे 2 बाईकवर येत आहे हे दिसतं. ऊर्जा म्हणते, सर हेच ते 4 मित्र आहे ज्यांनी पद्मावर तो अत्याचार केलाय, तिचा पाठलाग केला होता. आता तुम्ही थोडं फास्ट फॉरवर्ड करा. कर्नल पाटेकर हो म्हणतात आणि पुढील फुटेज दाखवतात. तेव्हा या फुटेजमध्ये दिसतं की पद्मा ही पुरणपोळ्याचा डबा घेऊन या बंगल्यामध्ये जातीये. तेव्हा ऊर्जा सांगते, सर ही तीच मुलगी आहे जिच्यावर हा अत्याचार झालाय आणि मी तिच्या बाजूने केस लढतीये. आणि मग थोड्याच वेळात पद्मा ही फाटलेले कपडे असलेल्या अवस्थेमध्ये, जखमी अवस्थेमध्ये या बंगल्याच्या बाहेर धावताना दिसते. आणि हे पाहून कर्नल पाटेकर, ऊर्जा आणि शौर्य यांना मोठा धक्काच बसतो. कर्नल पाटेकर विचारतात, हीच ती मुलगी आहे का? तुला हेच CCTV फुटेज हवं होतं ना? ऊर्जा म्हणते, हो सर, आणि हेच ते नराधम आहेत. पहा त्या बिचाऱ्या पद्माची अवस्था काय आहे. आणि हे सगळं पाहून शौर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. ऊर्जा म्हणते, पाहिलंस का शौर्य, हेच ते 4 मित्र ज्यांनी मिरवणुकीपर्यंत त्या पद्माचा पाठलाग केला होता. आणि मग मी त्यांच्याशी लढाई केली होती, तू सुद्धा माझ्या मदतीला आला होतास. आणि तेथे तो जहागीरदार म्हणाला होता ना की तो विक्रांत बंगल्यात नव्हता, पण विक्रांत तर इथे बंगल्यात दिसतोय. कारण या CCTV फुटेजमध्ये विक्रांत हा समोरासमोर दिसतो आणि ऊर्जा आणि शौर्यला समजतं की हा विक्रांत तेथे उपस्थित होता, तेथे हजर होता. त्यामुळे शौर्याला जबर धक्काच बसतो. शौर्य म्हणतो, आत्तापर्यंत माझ्या मनात कुठेतरी शंका होती की विक्रांतने हे केलं असेल की नाही, पद्माबरोबर त्यानेच विनयभंग केला की नाही. पण आता या CCTV फुटेजवरून हे स्पष्ट होतंय की या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार तो विक्रांतच आहे. विक्रांतने हा गुन्हा केलाय आणि त्याच विक्रांतबरोबर माझ्या बहिणीचा साखरपुडा ठरलाय. हे आठवून शौर्याला जबर धक्काच बसतो. ऊर्जा शौर्याला म्हणते, शौर्य हाच तो पुरावा ज्या पुराव्यामुळे आपण विक्रांतला कोर्टात गुन्हेगार सिद्ध करू शकतो. हा एक पुरावा संपूर्ण केस फिरवू शकतो आणि जज साहेब त्या विक्रांतला लगेचच जेलमध्ये पाठवतील. हे ऐकून शौर्याला जबर धक्काच बसतो. शौर्याला आठवतं की काल सकाळीच तीर्था आणि विक्रांतचा साखरपुडा जमलाय आणि तो विचार करतो, अशा नराधम मुलाबरोबर मी माझ्या बहिणीचा साखरपुडा कसा होऊ देऊ शकतो? नाही, मी हे होऊ देणार नाही. तर ऊर्जा ही कर्नल पाटेकरांना म्हणते, थँक्यू सर, तुमची खूप मदत झाली. तुम्ही मला हे CCTV फुटेज द्या, मी लगेचच पोलिसांमध्ये जाऊन तक्रार करते आणि इन्स्पेक्टर गोळगुत्तेला बोलवून घेते. तर कर्नल पाटेकर म्हणतात, नाही, त्या फालतू पोलीस इन्स्पेक्टरला बोलवायचं नाही. तो कोणतेही नियम पाळत नाही, डिसिप्लिन पाळत नाही. ड्युटीवर असताना दाढी ठेवतो. त्याला सिनियर ऑफिसरशी बोलण्याची पद्धत नाहीये. माझ्याशी उद्धटपणे बोलत होता. त्याला इथे बोलवण्याची गरज नाहीये. तर ऊर्जा म्हणते, नाही सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ते खूप चांगले इन्स्पेक्टर आहेत. त्यांनी माझी खूप मदत केली आहे. तर कर्नल पाटेकर तिला म्हणतात, मी तुझी मदत केली. आज मी तुला हे CCTV फुटेज सुद्धा देईल. पण उद्या जर काही झालं आणि तुला काय गॅरंटी आहे तो इन्स्पेक्टर गोळगुत्ते समोरच्या गुन्हेगारांना जाऊन मिळालेला नसेल, विकला गेला नसेल, जर त्याने ते संपूर्ण CCTV फुटेज गायब केलं तर तू काय करणार आहे? हे ऐकून ऊर्जाला सुद्धा धक्का बसतो. ऊर्जा ही कर्नल पाटेकरांना सांगते, सर तसं तर सध्या माझा कोणावरही विश्वास नाहीये, पण जर मला ही केस पुढे जायची असेल, पद्माला न्याय मिळवून द्यायचा असेल आणि त्या विक्रांतला शिक्षा मिळवून द्यायची असेल तर मला कोणावर तरी विश्वास ठेवावाच लागेल. आणि सध्या इन्स्पेक्टर गोळगुत्ते यांच्यावर मी विश्वास ठेवू शकते. त्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाहीये. कर्नल पाटेकरांनाही समजतं आणि ते म्हणतात, ठीक आहे, तू त्यांना बोलू शकते आणि तू त्यांना इथे बोलून घे. मी त्यांच्याकडे CCTV फुटेज सोपवायला तयार आहे. ऊर्जा खूप खुश होते आणि इन्स्पेक्टर गोळगुत्तेला फोन लावते. फोन लावण्यासाठी ती बाहेर येते. तर शौर्य खूप टेन्शनमध्ये असतो. शौर्य हा एकदम विचारात गुंग झालेला असतो. कारण त्याला आता कळलेलं असतं की खरंच पद्माबरोबर या विक्रांतनेच विनयभंग करण्याचा प्रयत्न केलाय, तिचा विनयभंग केलाय. आणि अशा नराधम नालायक मुलाशी माझ्या लाडक्या बहिणीचा साखरपुडा होतोय. आज न उद्या त्यांचं लग्न होईल, म्हणजे माझ्या बहिणीच्या आयुष्याचं वाटोळ होईल. त्यामुळे तो खूप टेन्शनमध्ये असतो. शौर्य सुद्धा हा विचार करत करत बाहेर येतो. ऊर्जा ही गोळगुत्तेला फोन लावत असते, पण त्याचा फोनच लागत नाही. तेवढ्यात ऊर्जा ही शौर्यकडे पाहते आणि विचारते, शौर्य काय झालंय? शौर्य म्हणतो, नाही, काही नाही. ऊर्जा त्याला सांगते, अरे त्या गोळगुत्तेचा फोनच लागत नाहीये. मी आता काय करायचं? चल आपण दोघे जाऊ पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यांना इथे घेऊन येऊ.
तर शौर्य ऊर्जाला सांगतो, नाही ऊर्जा, आपण दोघे नाही, फक्त तू, मी येथेच थांबतो, तुझा पोलीस स्टेशनमध्ये त्यांना भेटायला. हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. ती विचारते, तू येथे का थांबणार आहे? तर शौर्य तिला समजावून सांगतो, अगं ऊर्जा, आपल्या समोरची जी पार्टी आहे ना, ती खूप दणकट आहे. ते पुरावे मिटवण्यासाठी काहीही करू शकतात. आपण दोघे इथून गेलो आणि जर ते इथे पोहोचले आणि त्यांनी सगळे पुरावे मिटवले तर आपण काय करणार आहोत? त्यामुळे तू जा, मी येथेच थांबतो. ऊर्जा म्हणते, ठीक आहे, तू येथेच थांब, मी इन्स्पेक्टर गुळगुत्तेला घेऊन येते. आणि ऊर्जा तेथून निघून जाते. पण शौर्याच्या डोळ्यासमोर मात्र फक्त तीर्था असते आणि तीर्थाचं त्या नालायक मुलाशी मी लग्न होऊ देणार नाही, तिच्या आयुष्याचं मी वाटोळ होऊ देणार नाही, विक्रांत आणि तीर्थाचा साखरपुडा होऊ देणार नाही, असाच विचार शौर्य करतो. आणि त्याच वेळेस शौर्याची आई विजया त्याला कॉल करते. शौर्य आपले डोळे पुसतो, कॉल उचलतो आणि विचारतो, हा बोल आई. तर विजया म्हणते, तीर्थाला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, ती काही माझं ऐकतच नाहीये. आणि तीर्था ही विजयाकडून फोन घेते आणि शौर्यला म्हणते, शौर्य दादा, तू आत्ताच्या आत्ता घरी ये, मला साखरपुड्याची शॉपिंग करायला तुझ्याबरोबरच जायचं आहे. शौर्य विचारतो, पण तू करू शकतेस ना? तर तीर्था त्याला सांगते, नाही रे, आजपर्यंत मी कधीही तुला सोडून शॉपिंग नाही केली आहे. तुझी कपड्यांची चॉईस खूप भारी आहे. मी फक्त कलर सिलेक्ट केलेत, मला पिंक आणि व्हाईट हवा आहे. पण मला कोणते कपडे सूट होतील, कोणते कपडे घ्यायचे हे तूच ठरवायचं. तू आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर आहे. तर विजया म्हणते, अगं तीर्था, तू चुकीच्या माणसाची निवड केली आहे. त्या शौर्याला त्याच्या केसमधून वेळच मिळत नाही, तो खूप बिझी असतो, तो काय तुझ्याबरोबर शॉपिंगला येणार आहे? तर तीर्था म्हणते, नाही, माझा दादा नक्की येईल, माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. दादा, तू येशील ना माझ्याबरोबर शॉपिंगला? आणि शौर्यला खूप भारी वाटतं की माझ्या बहिणीचा माझ्यावर एवढा विश्वास आहे. आणि तो तीर्थाला म्हणतो, हो तीर्था, मी नक्की येईल, तू काळजी करू नको. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुला साथ देईल, तुझ्या पाठीशी हा तुझा भाऊ खंबीरपणे उभा राहील, तू घाबरू नकोस. त्यामुळे तीर्थालाही आनंद होतो आणि शौर्य हा फोन कट करतो. शौर्य हा खरंच टेन्शनमध्ये असतो. आता काय करायचं? बाबांच्या विरोधात जाऊन मला विक्रांत आणि तीर्थाचा साखरपुडा मोडावाच लागेल. मला त्या दोघांचा साखरपुडा होऊ देऊ चालणार नाही, असाच विचार तो करत असतो. तो पाठमोरा असतो आणि त्याच वेळेस चक्क भजन तेथे पोहोचतो. तो आमदार शिर्केच्या बंगल्याच्या आजूबाजूला एखादा दुसरा CCTV कॅमेरा आहे का ज्याच्यामध्ये हे सगळं रेकॉर्ड झालं असेल, असा विचार करत असतो. आजूबाजूला पाहत असतो. तेव्हा शौर्य हा कर्नल पाटेकरांच्या बंगल्याच्या आतमध्ये उभा असतो, पण तो पाठमोरा असतो आणि मोबाईलकडे पाहत असतो. तेव्हा भजन त्याच्याकडे पाहतो, पण शौर्य हा पाठमोरा असल्यामुळे भजनला कळतच नाही की हा शौर्य आहे. आणि शौर्यला सुद्धा कळत नाही की भजन हा आपल्या मागेच उभा आहे. आणि जर भजनने शौर्यला तेथे पाहिलं तर शौर्याचं काही खरं नाही, एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच वचन दिले तू मला, या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. एक जबरदस्त ट्विस्ट या मालिकेमध्ये आलाय. एकीकडे ऊर्जा आणि शौर्याच्या हातात खूप मोठा पुरावा सापडलाय आणि हा पुरावा नक्कीच पद्माला न्याय मिळवून देऊ शकतो, विक्रांतला शिक्षा मिळवून देऊ शकतो, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जा आणि शौर्य या दोघांना हा पुरावा, हे CCTV फुटेज मिळालेलं असेल, तेव्हा शौर्य हा ऊर्जाला समजावून सांगेल, जोपर्यंत आपण कोर्टात हे CCTV फुटेज सादर करत नाही तोपर्यंत आपल्याला सावध राहावं लागेल. हे सगळं खूप रिस्की आहे. ऊर्जाला सुद्धा हे समजणार आणि मग ऊर्जा हे CCTV फुटेज घेऊन इन्स्पेक्टर गोळगुत्तेकडे जाणार. तेथे इन्स्पेक्टर माने सुद्धा असेल आणि हा पुरावा पाहून गोळगुत्ते खूप खुश होईल आणि म्हणेल, एक नंबर, हा व्हिडिओ त्या विक्रांतला नक्की शिक्षा मिळवून देऊ शकतो, तुम्ही आत्ताच्या आत्ता FIR करा. आणि ऊर्जा म्हणेल, हो, मी FIR करायला तयार आहे. आणि मग या आनंदातच ऊर्जा ही घरी पोहोचणार आणि पूर्वाला सांगणार, आई, मला पद्माच्या केसमध्ये एक खूप मोठा पुरावा मिळालाय, आता पद्माला न्याय नक्कीच मिळेल. पण पूर्वाला आनंद नाही होणार आणि पूर्वा ही चक्क ऊर्जाला म्हणेल, तुला त्या शौर्यबरोबरचे सगळे संबंध तोडावे लागतील. ऊर्जाला आश्चर्याचा धक्काच बसेल आणि ऊर्जा म्हणेल, आई, तू हे काय बोलतीयेस? मी तुला इथे पद्माच्या केसबद्दल सांगतेय आणि तू शौर्याचा विषय कुठून काढलास? तर पूर्वा तिला ठणकावून सांगेल, मी जे सांगते ना ते ऐक. आज नंतर तुला शौर्यबरोबर कोणतेही संबंध ठेवता येणार नाही, त्याच्याशी मैत्री ठेवायची नाही, त्याच्याशी बोलायचं नाही
केसमध्ये त्याची मदत घ्यायची नाही, कामात त्याची मदत घ्यायची नाही. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्काच बसेल. ऊर्जा ही पूर्वाला जाब विचारेल, आई तू असं का बोलतीये? तू शौर्यवर चिडलीये का? शौर्याचं काही चुकलंय का? शौर्यबद्दल तू असं का बोलतीये? परंतु पूर्वा त्याचं काहीच ऐकून घेणार नाही आणि म्हणेल, ऊर्जा तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी जे सांगते ना फक्त तेवढंच करायचं. आणि मग ऊर्जा खूप दुःखी होईल आणि ती चक्क पूर्वाला वचन देणार, ठीक आहे आई, आज नंतर मी शौर्याला भेटणार नाही, त्याच्याशी मैत्री ठेवणार नाही, त्याची कोणतीही मदत घेणार नाही. आणि म्हणजे हा मालिकेतील खूप मोठा ट्विस्ट आहे. कारण जर शौर्य आणि ऊर्जा एकमेकांना भेटणार नाही तर मालिकेची काही मजाच नाही आहे. मग या दोघांनी असा निर्णय का घेतला असेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. मग पूर्वा एवढी का चिडली आहे? पूर्वाने ऊर्जाला असं का सांगितलं की शौर्यबरोबर मैत्री ठेवू नको? कदाचित जो मंग्या आहे त्या मंग्याला शौर्याचं सगळं सत्य कळालंय की शौर्य हा हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे, खूप श्रीमंत आहे. आणि मग त्याने हे सत्य पूर्वाला सांगितलं असेल. त्यामुळेच पूर्वाने ऊर्जाला त्याच्याबरोबरची मैत्री आणि सगळे संबंध तोडायला लावलेत. मग आता या सगळ्याचा काय परिणाम होणार? पद्माच्या केसवर काय परिणाम होणार? ऊर्जा ही खरंच शौर्यबरोबरची मैत्री तोडणार का? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? ऊर्जा आणि शौर्याची मैत्री तुटेल का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तू मला या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. एकही अपडेट मिस होणार नाही. खूप 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 धन्यवाद.